कॅप्टन्सी शाप की वरदान? आता असा म्हणतोय का मी, तुम्ही विचार करत असाल. तर त्याच्या मागचं कारण सध्या IPL मध्ये सुरू असलेली काही कॅप्टन्सची खेळी. म्हणजे आता रिषभ पंत कालचीच मॅच बघितली तर हैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या मॅचमध्ये दिल्लीने चांगली सुरुवात केली होती 266 सारख्या मोठ्या टार्गेटची चेस करताना. पण रिषभ पंत बॅटिंगला आला आणि सुरुवातीच्या फलंदाजांनी केलेली चांगली कामगिरी तो पुढे घेऊन जाऊ शकला नाही आणि सामना दिल्लीला गमवावा लागला. सेम सुरू आहे हार्दिक पांड्या बरोबर. शुभमन गिल असेल, श्रेयस अय्यर असेल, ही इतकी मोठी नावं पण सध्या ती खास फॉर्ममध्ये दिसत नाहीत. आणि कुठेतरी यामध्ये कॅप्टन्सी हे उत्तर आहे का, तर असू शकतं. कारण ऋषभ पंत असा खेळाडू ज्याला हळू खेळा असं सांगावं लागायचं किंवा आपल्याला वाटायचं की यांनी थोडं पुढचा मागचा विचार करून खेळावा असं वाटायचं. पण आता त्याच्या स्ट्राईक रेटवर ते प्रश्न उपस्थित केले जातात. ऋषभ पंत मॅच घालवतोय स्लो खेळल्यामुळे असं आता म्हटलं जाते आणि हे सगळ्याचं कारण कॅप्टन्सीच आहे असंच कुठेतरी दिसून येते. आता हे झालं ऋषभ पंतचं. त्यानंतर दुसरीकडे यंदाच्या IPL मध्ये अनेक जणांसाठी विलन असलेला हार्दिक पांड्या. काय हार्दिक पांड्या पण एक असा खेळाडू आहे ज्याच्या फास्ट हिटिंगसाठीच तो प्रसिद्ध आहे. पण यंदाच्या IPL मध्ये सेम त्याचाही स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. आणि हे सगळं कधी जेव्हा त्याच्याकडे मुंबईची कॅप्टन्सी आली तेव्हापासून. तिकडे हार्दिक पांड्याने सोडलेल्या गुजरात टीमची कॅप्टन्सी शुभमन गिलवर आली आणि शुभमन गिलच्या खेळावरही कुठेतरी परिणाम झाले असं दिसून येते. KL राहुलने आत्ताच्याच मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, पण तरी सुरुवातीपासून जेवढ्या मॅच झाल्यात त्या सगळ्यात KL राहुलने त्याच्या नावाला साजेशी अजून कामगिरी केलेली नाहीये. तर हे सगळं झालं तर IPLचं. आणि अर्थात जसं मी नेहमी बोलतो IPL तर फक्त एक एंटरटेनिंग लीग आहे, पण या सर्वाचाच परिणाम कुठेतरी T20 वर्ल्ड कपवर होणार आहे. आणि जर T20 वर्ल्ड कपचा विचार केला तर हे सर्व स्टार खेळाडू आता खराब फॉर्ममध्ये, त्यामुळे वर्ल्ड कपच्या सिलेक्शनवर याचा परिणाम होणार का, प्लस वर्ल्ड कपच्या खेळावर याचा परिणाम होणार का, हेही प्रश्न आहे. कारण की ऋषभ पंत ज्याने आता ऍक्सिडेंटमधून कमबॅक केल्यानंतर त्याच्याकडे सर्वांच्या नजर आहे, तोच विकेट किपर असेल असं म्हटलं जातंय. पण त्याचा हा खेळ पाहता, याचा फॉर्म पाहता वर्ल्ड कपमध्ये तो कशी कामगिरी करेल हा प्रश्नच आहे. बाकीच्या प्लेयर्स बरोबर सेम होते, हार्दिक पांड्या असेल, शुभमन गिल असेल, KL राहुल. मग नेमकं काय आता यांना जर ऑप्शन्सचा विचार केला तर ऋषभ पंतला दिनेश कार्तिकचं ऑप्शन म्हटलं जाते. पण दिनेश कार्तिकचा आतापर्यंत एक्सपिरियन्स पाहता आणि वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा त्याला संधी मिळेल हे अवघडच आहे. त्यामुळे रिपोर्ट्सनुसार तरी ऋषभ पंतच संधी मिळेल, पण त्यासाठी त्याला त्याच्या फॉर्मवर काम करणं नक्कीच गरजेचं आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या जागी शिवम दुबेचं नाव चर्चेत आहे. पण तरी हार्दिक पांड्याचा आतापर्यंतचा एक्सपिरियन्स, त्यानं आतापर्यंत इंडियासाठी खेळताना केलेल्या काही बेस्ट नॉक्सचा विचार केला तर शिवम दुबे त्याच्या समोर सिलेक्ट होणं कुठेतरी अवघडच आहे. पण शेवटी तेच यांचं सिलेक्शन कुणाचंही होत, चांगला खेळ होणं गरजेचं आहे आणि टीम इंडिया जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे आता टीम इंडियासाठी फायनल सिलेक्शन कुणाचं होणार आणि कॅप्टन्सीच्या बर्डनमधून हे प्लेयर्स चांगले खेळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज.